आज संध्याकाळी 6 वाजता शेवटी 2024च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपला। आज शेवटच्या 7व्या टप्प्याच्या प्रचार तोफा अखेरीस थंडावल्या। जवळपास 75 दिवस निवडणूक कार्यक्रम देशात सुरू होता। शेवट मात्र 4 जूनला महासत्तेच्या महानिकालानं होणार आहे। आज 7व्या टप्प्याचा प्रचार संपला। त्यात उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड ही 7 राज्य तर आहेतच, तसंच चंदीगड हे केंद्रशासित प्रदेशही आहे। यातील 57 लोकसभा जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हाच तो टप्पा ज्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी परत एकदा वाराणसीमधून आपलं राजकीय नशीब आजमावतात आहेत। त्यांनी आज वाराणसीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना पत्र देखील लिहिलं। या पत्रातून त्यांनी 7व्या टप्प्यात मतदान करण्याचं आवाहन या फर्स्ट टाइम वोटर्सना केलं आहे। प्रचार संपला आणि 2019 सालासारखाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आध्यात्मिक मार्ग निवडला। ते आज कन्याकुमारीमध्ये आले। समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट दिली। ध्यान मंडपमध्ये पूजा अर्चना केली आणि थेट 48 तास मौन व्रत ठेवत ध्यान धारणेला सुरुवात केली। म्हणजे जेव्हा वाराणसीत लोक त्यांच्या उमेदवारीला मतदान करणार आहेत, तेव्हा नरेंद्र मोदी मात्र मौन व्रतात ध्यान धारण करून असणार। पण हेच काँग्रेसला रुचलेलं नाहीये। नुसती टीकाच केली नाही तर काँग्रेसनं पंतप्रधानांच्या याच ध्यान धारणेची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे। पाहूयात। हमने ये कंप्लेंट रखी है कि माननीय प्रधानमंत्री ने जो घोषणा की है कि वो एक मौन व्रत में बैठेंगे 30 तारीख की शाम से। आप जानते हैं कि जो चुप्पी का समय है वो 30 तारीख की सुबह 7 बजे से लेकर 1 तारीख तक चलता है। ठीक उसके बीच में माननीय प्रधानमंत्री ने घोषणा की है। ये सीधा आदर्श संहिता का उल्लंघन है। ये वो तौर तरीके हैं जिनसे आप या तो कैंपेनिंग कर रहे हैं या अपने आप को प्रसारित कर रहे हैं। वो खुद कैंडिडेट हैं इस आखिरी चरण में। 55 करीब 55 के आसपास कॉन्स्टिट्यूएंसीज हैं और इस प्रकार का प्रसारण बिल्कुल नहीं अनुमति मिलनी चाहिए। काँग्रेसच्या याच आरोपांवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न बघूया। प्रचार संपताच मोदींची कन्याकुमारीत 48 तास ध्यान धारणा। यातून आचारसंहिता भंग होते। काँग्रेसची तक्रार योग्य वाटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? एकशे 32 वर्षांपूर्वीच म्हणजेच 1892 साली स्वामी विवेकानंद जगभर भ्रमंती करून जेव्हा कन्याकुमारीला आले होते, तेव्हा त्यांनी याच खडकावर ध्यानधारणा करून विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं। ध्यानस्थ होण्याची मोदींची ही पहिली वेळ नाही। या आधीही 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला होता। तेव्हा उत्तराखंड येथील केदारनाथच्या रुद्र गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली होती आणि आता मोदींनी रॉक मेमोरियल निवडलंय। मोदींच्या आयुष्यावरही स्वामी विवेकानंद यांचा मोठा प्रभाव दिसून येतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रॉक मेमोरियलमध्ये तिथे 132 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते, ही ध्यान पद्धत नेमकी कशी आहे ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। ध्यान म्हणजे नक्की काय? शांत ठिकाणी बसून अस्वस्थ मनाला शांत करणे, डोळे बंद करून दीर्घ श्वासोश्वास घेणे, आत्मशक्ती, मनःशांती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते।
ध्यान करण्यानं आरोग्य निरोगी राहते. ज्या आसनात बराच वेळ शांत बसू शकतात त्या आसनात ध्यान करताना बसावे असं म्हटलं जातं. कूर्म पुराणात स्वामी विवेकानंदाचा राजयोगाचा सारांश प्रकाशित आहे. ध्यान करताना सरळ बसावे. भुवयांच्या मध्यभागी असलेल्या दिव्य प्रकाशावर लक्ष केंद्रित करावे असं लिहिलंय. आपले मन त्या दिव्य प्रकाशावर केंद्रित करावे. रॉक मेमोरियलचे ऐतिहासिक महत्व. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या खडकावर स्वामी विवेकानंद यांनी 3 दिवस ध्यान केले होते. याच खडकावर माता पार्वतीनं एका पायावर उभे राहून भगवान शंकराची पूजा केल्याचं पुराणात उल्लेख आहे. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हा खडक वसलेला. खरं तर आज प्रचार संपलाय. देशात जवळपास 65 ते 70% मतदान झालंय. याच लोकसभेत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यातल्या काही बिग फाईट्स पाहूयात. वाराणसी, जसं की आपण सांगितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द भाजपचे इथे उमेदवार आहेतच. त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसचे अजय राय. गांधीनगर इथून अमित शहा भाजपचे उमेदवार, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सोनल पटेल उभ्या आहेत. वायनाड इथून राहुल गांधी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात सीपीआयच्या अॅनी राजा या उमेदवार आहेत. रायबरेलीतून परत एकदा राहुल गांधी काँग्रेसचे उमेदवार, तर भाजपचे दिनेश प्रताप सिंह त्यांच्या समोर आहेत. नागपूरला नितीन गडकरी भाजपचे उमेदवार, समोर विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार. अमेठीमधून स्मृती इराणी, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे KL शर्मा. कन्नौज इथून अखिलेश यादव सपाचे उमेदवार, तर सुब्रत पाठक भाजपाचे उमेदवार. बारामती सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार विरुद्ध सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस. रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे भाजपचे उमेदवार, त्यांच्या विरोधात विनायक राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मंडी कंगना रनौत भाजपच्या उमेदवार, त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह उभे आहेत. मैनपुरी डिंपल यादव सपा, तर जयवीर सिंग समोर उभे आहेत भाजपाचे. ही लोकसभा निवडणूक तशी तर नशीब आजमावणाऱ्या प्रत्येकासाठीच महत्वाची आहे, पण काहींसाठी ती अस्तित्वाची लढाई आहे. ज्या चेहऱ्यांभोवती फिरत होती त्यातला सर्वात मोठा चेहरा अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा. भाजपला त्यांनी एकदा नव्हे तर सलग 2 वेळा सत्ता मिळवून दिली आहे. यावेळी तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येण्याची शक्यता सगळेच जण वर्तवत आहेत. तसं झालं तर त्याचा सर्वात जास्त श्रेय मोदींना जाईल आणि जर 272ची मॅजिक फिगर गाठता आली नाही तर अपश्रेयही मोदींच्याच पदरात घातलं जाईल, हेही तितकंच खरं. मोदींसाठी या निवडणुकीचा अर्थ काय यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. या निवडणुकीचा मोदींसाठी अर्थ काय? जिंकले तर काश्मीर ते कन्याकुमारी सर्वात मोठा चेहरा ठरणार. भाजप अंतर्गत मोदींचं स्थान आणखी बळकट होणार. राम मंदिर, कलम 370 रद्द करणे, राष्ट्रीय सुरक्षा असे मुद्दे मतदारांना भावले असं म्हणता येईल. तर तिसऱ्या टर्ममध्ये आणखी धाडसी निर्णय घ्यायला त्यांना बळ मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता उद्भवेल. विकास कामांचा वेग त्यांना वाढवता येईल. काशी मथुरा प्रश्न सामोपचारानं सोडवण्यावर भर असू शकतो.
देश जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठीचे प्रयत्न होतील. हरले तर मात्र देशाच्या राजकारणातील मोदी शहा पर्व संपुष्टात येईल. मोदी हरले तर जागा कमी आल्या तरी पक्षातील इतरांना संधी मिळण्याची शक्यता वाढेल. इंडी आघाडीचं सरकार आलं तर राजकारणातून निवृत्ती घेण्याची शक्यता. हरले तर तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागणार. पक्षातील नेत्यांसमोरील चौकशी आणि अटकेचा धोका सुद्धा वाढणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे हे आपण आता पाहिलंय. म्हणूनच की काय त्यासाठी मोदी देशभरात 100 पेक्षा जास्त जनसभा संबोधित करत होते. त्या सभांमधून मोदींनी केलेल्या भाषणांमध्ये कोणकोणते मुद्दे केंद्रस्थानी होते पाहूयात. कांग्रेस और इंडी आघाड़ी वाले बुरी तरह बौखला गए. संविधान बदल देंगे, आरक्षण खत्म कर देंगे. ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, क्या सौदा हुआ है, जरूर दाल में कुछ काला है. इनकी नजर महिलाओं के मंगलसूत्र पर है. ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे. मोदीची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी. 10 साल में बिना घोटाले की सरकार मोदी ने चला करके दिखाई है. जिसने गरीब को लूटा है और कितना ही बड़ा शहंशाह क्यों न हो, उसको जेल जाना पड़ेगा, जेल में जीना पड़ेगा. मैंने केंद्रीय स्तर पर 10 साल में एक भी घोटाला नहीं होने दिया. मोदी विरोधातील सर्वात मोठा चेहरा म्हणून राहुल गांधींचं नाव घ्यावं लागेल. त्यांनी हळूहळू या निवडणुकीत जीव ओतला. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं देश पालथा घातला होता. त्यानंतर न्याय यात्राही आली. प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदींना थेट अंगावर घेतलं. एवढंच नाही तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाजपच्या आरोप प्रत्यारोपांना त्याच शैलीत उत्तरही दिलं. ही निवडणूक एका अर्थानं राहुल गांधींसाठी मेक ऑर ब्रेक असणार आहे. राहुल गांधींसाठी आणखी काय अर्थ आहे या निवडणुकीचा, त्यावर नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. राहुल गांधींसाठी या निवडणुकीचा अर्थ, जिंकले तर देशाला नवा युवा चेहरा नेतृत्वात मिळेल. जिंकले तर काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा शोध अखेरच संपणार. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं यश हे मानलं जाईल. जिंकले तर इंडी आघाडीच्या यशाचं श्रेय सुद्धा राहुल गांधींनाच मिळणार. विरोधकांनी मारलेला पप्पू हा शिक्का पुसला जाणार. मोहब्बत की दुकान लोकांना आवडली हे सिद्ध होणार. मात्र राहुल गांधी हरले तर पुन्हा कमबॅक करणं जास्त कठीण जाणार. काँग्रेस पक्षांतर्गत विरोध आणखी वाढणार. काँग्रेसचा देशाचा राजकीय स्पेसमधील रेलेव्हन्स अजूनच संपुष्टात येणार. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसाठी ही निवडणूक का महत्वाची होती ते आपण पाहिलंय. आपल्या राजकीय कारकिर्दीला नव्या वाटेवर नेण्यासाठी राहुल गांधींना निवडणुकीत यश मिळवणं गरजेचं बनलंय. त्यासाठी त्यांनी आधी भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर भारत न्याय यात्रा. विरोधकांना राज्यनिहाय एकत्र आणण्यात यशस्वीही झाले. थेट जनमानसांमध्ये गेले. गेल्या 2 महिन्यात राहुल गांधींनी जवळपास 100 सभांना संबोधित केलंय. त्यांच्या भाषणात कोणते मुद्दे केंद्रस्थानी राहिलेत ते पाहूयात. नरेंद्र मोदी जी कहते हैं मैं भगवान का काम करता हूं और उनके नेता कहते हैं
कि जगन्नाथ जी मोदी जी के भक्त हैं। जिसको नरेंद्र मोदी अग्निवीर कहते हैं, उसे ना ट्रेनिंग मिलेगी ना पेंशन मिलेगी, उसको उठाकर 3 साल बाद 4 साल बाद आर्मी के बाहर फेंक दिया जाए। हिंदुस्तान का संविधान जिसने इस देश के गरीब लोगों को भविष्य दिया, उस संविधान को हिंदुस्तान के गरीब जनता से के हाथ से छीनने के लिए यह मैच फिक्सिंग की जा रही है। सोचिए इनके दिमाग में कितना अहंकार आ गया है। लाइन लगने वाली है सीटों की, टकाटक 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 टकाटक, और उसके बाद गुड बाय बीजेपी, गुड बाय नरेंद्र मोदी, टाटा। राहुल गांधी आणि अखिलेश यादव या युवा जोडगोळीनं प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडवला. त्यांच्या सभांना, त्यांच्या भाषणांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यांना तेजस्वी यादव यांचीही चांगली साथ लाभली. उत्तर प्रदेशचं गणित बदलण्याची क्षमता असलेल्या अखिलेश यादव यांच्यासाठी या निवडणुकीचा काय अर्थ आहे ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. अखिलेश यादव जिंकले तर केंद्रात नेतृत्व करण्याची एक मोठी संधी मिळेल. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची ताकद वाढणार. मुस्लिम, यादव आणि ओबीसी मतांचं यशस्वी समीकरण त्यांनी जुळवलं असं म्हणू शकू. भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला छेद देण्यात त्यांना यश आलं असंही मानलं जाईल. देशात जात गणनेच्या कामाला वेग येऊ शकतो. हरले तरी राहुल गांधींपेक्षा कमी अपश्रेय मिळेल. हरले तर उत्तर प्रदेशात भाजप आणखी मजबूत होणार. अखिलेश यादवांनी आपल्या भाषणातून उत्तर प्रदेशातील मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित केलं. पिछडा, दलित, अल्पसंख्याक असं पीडीएचं सरकार केंद्रात आणणार असाच प्रचार केला. पाहुयात त्यांच्या सभांमध्ये कोणते मुद्दे केंद्रस्थानी होते. 4 जून को है कौन सा मंगल है कि नहीं है? मंगल होने जा रहा है और जिन्होंने कहा था कि अच्छे दिन लाएंगे वो अच्छे दिन तो नहीं ला पाए हैं, लेकिन 4 जून को जब हारेंगे तो देश के सुनहरे दिन होंगे. माताएं बहनों के अकाउंट में लाख रुपया पहुंच जाएगा. खटाखट खटाखट खटाखट. आपके खटाखट के बाद वो रटारट खटाखट कर रहे हैं. अब उन्हें डर सता रहा है कि कहीं 400 न हार जाएं. वो देखा होगा बाजार में आपने पार्ले जी बिस्किट पैकेट, पहले इतना बड़ा आता था, अब कितना बड़ा हो गया. इनकी सरकार आ गई तो आप देख लेना, पार्ले जी बिस्किट पैकेट का एक बिस्किट वाला पैकेट मिलेगा. 2014 सालापासून नरेंद्र मोदींच्या झंझावातासमोर जर कोणी टिकून राहिला असेल आणि आपली कामगिरी वाढवली असेल तर त्यातलं एक नाव दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. काँग्रेसचा विरोध शमवत त्यांनी इंडिया आघाडीत प्रवेश मिळवला. त्याचा फायदा आघाडीला होईल अशी अपेक्षा केली जाते. त्यांना कथित दारू घोटाळ्यात त्यांचं नाव आल्यानं त्यांना तुरुंगात जावं लागलंय. त्यामुळे आघाडीतील त्यांचं स्थान काहीसं डळमळीत झालं आहे. या निवडणुकीचा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी काय अर्थ आहे ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. या निवडणुकीचा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अर्थ, आघाडी जिंकली तर पुन्हा जेलमध्ये जावं लागण्याची शक्यता कमी होईल. पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून विचारही केला जाऊ शकतो. आम आदमी पक्षाचा देशभर विस्तार करण्याची त्यांना संधी मिळेल. हरले तर दारू घोटाळ्यात पुन्हा जेलवारीची शक्यता बळावते. आम आदमी पक्ष फुटण्याची शक्यता वाढणार. जी वेगळी इमेज घेऊन राजकारणात ते उतरले होते ती मिटेल किंवा त्याला तडा जाऊ शकतो. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक म्हणजे अमित शहा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आणि तो रेटून न्यायचा ही त्यांची खासियत. संसदेतील भाषण असो की प्रचार सभेतील
मुद्देसूद बोलून अमित शहा विरोधकांना नामोहरण करतात हे आपण पाहिलं आहे. मोदींची ढाल बनून वावरणाऱ्या अमित शहा यांच्यासाठी या निवडणुकीचा अर्थ काय आहे ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. अमित शहांसाठी निवडणुकीचा अर्थ जिंकले तर सरकार आणि पक्ष संघटनेत नंबर 2चं स्थान अधिक बळकट होणार. मोदींनंतर पंतप्रधान पदासाठी दावेदारी अजून भक्कम होणार. देशहिताचे आणखी काही धाडसी निर्णय ते घेऊ शकतील. हरले तर मात्र तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे नक्कीच लागणार. उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद योगी आदित्यनाथ सांभाळत आहेत. 2014 आणि 2019 साली उत्तर प्रदेशनं साथ दिली म्हणून केंद्रात भाजपची निर्विवाद सत्ता आली. इथल्या 80 जागांपैकी किती जागा यावेळी निवडून येतात त्यावर भाजपचं यश अपयश अवलंबून आहे. ही निवडणूक योगींसाठी अनेक अर्थानं महत्वाची आहे. कशी ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. योगी आदित्यनाथ राष्ट्रीय पातळीवर मोदी शहांखालोखाल त्यांचं महत्व वाढेल. उत्तर प्रदेशात सपा बसपा काँग्रेसच्या सोशल इंजिनिअरिंगला पुन्हा हरवल्याचं त्यांना श्रेय मिळेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद कायम राहण्याची शक्यता वाढेल. कट्टर हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून त्यांची मान्यता आहेच ती अजून वाढेल. पुन्हा डबल इंजिन सरकारमुळे राज्यात विकास कामं वाढवायला त्यांना मोठी संधी मिळू शकेल. हरले तर उत्तर प्रदेशात सपा काँग्रेसचं आव्हानही त्यांच्या समोर वाढेल. हरले तर मुख्यमंत्री पदाला पक्षात दावेदार तयार होतील. ही निवडणूक आपल्या राज्यातील 2 नेत्यांसाठी सुद्धा करोया मरोची आहे. एक आहेत शरद पवार आणि दुसरे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मोदींचा वारू ते महाराष्ट्रात रोखतील अशी आशा अनेकांना आहे. साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात इंडी आघाडीची कामगिरी कशी होते याकडे आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी या निवडणुकीचा अर्थ काय त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. शरद पवारांसाठी ही निवडणूक महत्वाची का आहे तर मवियाला जास्त जागा मिळाल्या तर शरद पवारांची जादू कायम यावर शिक्कामोर्तब होणार. मोदींचे सर्वात मोठे विरोधक म्हणून त्यांची मान्यता वाढणार. जर आघाडीला बहुमत मिळालंच तर केंद्रात मानाचं स्थान मिळेल. पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये पवारांचं स्थान भक्कम होईल. सहानुभूती आणि उमेदवारांचं नियोजन हा फॉर्म्युला विधानसभेलाही त्यांच्या कामी येऊ शकतो. जर यश मिळालं नाही तर उरला सुरला पक्ष फुटण्याची शक्यता वाढेल. उरले सुरले नेते कार्यकर्ते अजितदादांकडे जाण्याची शक्यता वाढेल. हरले तर विधानसभेला मविया एकत्र राहण्याची शक्यता सुद्धा कमी होईल. मुलीसाठी पाहिलेल्या राजकीय स्वप्नांना सुरुंग लागेल. उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्वाची का आहे? अपेक्षित यश मिळालं तर ब्रँड ठाकरे मजबूत होईल. असली शिवसेना ठाकरेंची आणि समोरची नकली यावर जनतेचा शिक्कामोर्तब होणार. जिंकले तर मोदींचा रथ महाराष्ट्रात रोखल्याचं देश पातळीवर त्यांना श्रेय मिळणार. इंडी आघाडीत त्यांचं महत्व वाढणार. सामान्य शिवसैनिक सोबत असल्याचं सिद्ध होणार. पक्ष सोडून गेलेले नेते परत येण्याची शक्यता सुद्धा वाढेल. विधानसभा जागा वाटपात अजून बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढेल. मात्र उद्धव ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही तर उरला सुरला पक्ष नेते फुटण्याची शक्यता बळावते. आणि आता वळूया आम्ही विचारलेल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. प्रचार संपताच मोदींची कन्याकुमारीत 48 तास ध्यानधारणा.
यातून आचारसंहिता भंग होते, काँग्रेसची तक्रार योग्य वाटते का? एक्सवरून शशांक महाडिक, देवदर्शनाला जावं, भजन कीर्तन करावे, पण त्याचा इव्हेंट नाही केला पाहिजे. शनिवारी होणाऱ्या मतदानावर त्याचा परिणाम नक्कीच होणार. युट्यूबवरून बाळकृष्ण पाटील, काँग्रेसला आपला पराभव दिसत आहे म्हणून हे नाटक सुरू आहे. युट्यूबवरून अमोल धवन, आम्ही पण दररोज घरात ध्यानधारणा करतो पण म्हणून काही त्याचे बॅनर लावत नाही. युट्यूबवरून अशोक पालांडे, ध्यानधारणा करायला काहीच हरकत नाही, फक्त सोबत कॅमेरे असू नयेत. फेसबुकवरून प्रदीप चौगुले, राहुल गांधींनी पण जावे जसे एक जण लंडनला गेले आहेत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सर्वांसाठी. प्रचार संपताच मोदींनी कन्याकुमारीत 48 तास ध्यानधारणा सुरू केली आहे. यातून आचारसंहिता भंग होते, काँग्रेसची तक्रार योग्य वाटते का? एकूण 48,000 मतं युट्यूबवर. 74% होय म्हटलंय, 26% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. एकूण 60% होय म्हटलंय, 41% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. बावन्न 52% होय म्हटलंय, 48% नाही. एक्सचा कौल बघूया. चौसष्ट 64% होय म्हटलंय, 36% नाही. या लोकसभेतील आखाड्यात उतरलेल्या मुख्य नेत्यांपैकी अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ 51 वर्षांचे आहेत. राहुल गांधी 53, केजरीवाल आणि ओवेसी 55, अमित शहा 59, उद्धव ठाकरे 63, तर ममता दीदी 69 वर्षांच्या आहेत. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी 73 वर्षांचे आहेत. सर्वात तरुण तेजस्वी यादव 34 वर्षांचे आहेत, तर सर्वात ज्येष्ठ शरद पवार 84 वर्षांचे आहेत. या सगळ्या नेत्यांनी आपलं सर्वस्व झोकून देऊन प्रचार केल्याचं आपण पाहिलं. सगळ्यांना जिंकण्याची आशा आहे. सर्वांच्या मनात सत्ता सुंदरीची आस आहे. कितीही नाही म्हटलं तरी सगळ्यांना सत्तेचा थोडाफार मोह आहेच. कुणाला स्वतःसाठी सत्ता हवी आहे, कुणाला आपल्या कुटुंबियांसाठी, कुणाला समाजासाठी, कुणाला देशाची सेवा करण्यासाठी. कारण वेगवेगळी सांगितली जात असली तरी यातल्या प्रत्येकाला सत्तेचं टॉनिक हवंच आहे. मतदार राजानं यातल्या कोणाला पसंती दिली ते अवघ्या 5 दिवसात कळणार आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. 1 तारखेला म्हणजे परवा शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यावर एक्झिट पोलही आपल्याला एबीपी माझावर पाहायचा आहे, हे विसरू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.